हॅलो, श्री स्वामी समर्थ. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज चूच आहे बोरनान. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथं माझ्या नंदाचं ड्रॉइंग वगैरे खूपच चांगलं आहे, त्यामुळे म्हटलं त्यांना घरीच तुम्ही पतंग तयार करा. आणि त्याच दिवशी घरीच ताशवीचे बोरनान असं पतंग आम्ही घरी तयार केलेला होता. आणि हे विकतचेही आणले होते. टोटल 11 पतंग झालते आणि डेकोरेशन पूर्ण सामान मी काढलं होतं. म्हटलं जे जसं ॲडजस्ट होईल ते तसं आपण करूया. डेकोरेशन माळ्या वगैरे सर्व काढून घेतल्या होत्या. बलून्स काही लावायचे नव्हते, पण म्हटलं शक्यतो फुगून घेऊया, नंतर गरजच पडली तर मग ऐनवेळेवर कुठं फुगत बसवायचे. आणि तिथे ॲडजस्ट करूया म्हटलं. इथं हाईट वगैरे पाहून घ्या म्हटलं. बसताना डेकोरेशन चांगलं वाटलं पाहिजे, त्यामुळे इथं सुरू केली आता स्टार्टिंग तयारी. डेकोरेशनची तयारी सुरू केलेली आहे आपण. असं काही प्लॅन केलेला नव्हता की असंच करायचं, किंवा यूट्यूबलाही बघितलेलं नव्हतं मी कसं करायचं. म्हटलं आपल्या मनाने जसं आपल्याला छान वाटेल तसं आपण डेकोरेशन करूया. त्यामुळे मग काय लागलो आपल्या तयारीला, कामाला पटपट काम करून घ्यावं म्हटलं. आणि चूही तर जागीच होती, ती झोपलेली नव्हती. माझ्या सासूबाईला म्हटलं तिला वरती घेऊन जा तुम्ही, आणि तुम्ही दोघीजणी वरतीच बसा, कारण की ती पूर्ण तिला घ्यायचं होतं आणि ओढायचं होतं आणि तिने सख्खं तोडलं असेल. त्यामुळे म्हटलं ती सध्याला नकोच खाली, वरतीच जाऊ द्यायला. त्यामुळे तिला वरती पाठवून दिलं. आणि इथं हाईट मॅच होत नव्हती, त्यामुळे म्हटलं माझ्या हाईटनुसार करा, म्हणजे डेकोरेशन फोटोमध्ये व्यवस्थित येईल आणि व्हिडिओ चांगले येतील. त्यामुळे म्हटलं व्यवस्थित डेकोरेशन करूया आपण, जेणेकरून चांगलं वाटलं पाहिजे. मग इकडं माळी वगैरे लावून घेतल्या. आणि हे लटकन म्हटलं असंच खाली राहू द्या, चू बसल्यावर व्यवस्थित दिसतील हे सगळं. चूच्या हिशोबानेच करायचं होतं, पण जेव्हा आपण मोठे इथं बसलो असतो त्यामुळे ते दिसलं नसतं, म्हणून म्हटलं थोडंसं उंच डेकोरेशन करूया. तर इथं माळी वगैरे सेट करून घेतलेलं आहे. थोडंसं फास्ट केलेलं आहे मी, कारण तुम्ही बोर होता हे पाहून. त्यामुळे म्हटलं थोडं फास्टमध्ये करून आपण दाखवूया तुम्हाला. पण शेअर मला सगळंच करायचं होतं, त्यामुळे म्हटलं मग शेअर करून टाकूया. आणि चिकट टेप ट्रान्सपरंट नव्हता, तो कागदाचा होता, त्यानेच आम्ही पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे. आणि तो व्यवस्थितपणे चिटकलाही आहे, पडला वगैरे काहीच नाही. डेकोरेशन पतंगाचे थोडेसे प्रॉब्लेम झाले, ते कसं ॲडजस्ट करायचा हा विचार करून दमलो होतो. तर म्हटलं चला फायनली आपण काय करू, याला माळीच्या आतमध्येच ॲडजस्ट करूया. माझ्या नंदीचा प्लॅन होता की वहिनी आपण याला साईडने लावूया, पण साईडने ते एवढे व्यवस्थित दिसून नव्हते लागले. त्यामुळे म्हटलं थोडं आतमध्ये माळीच्या आतमध्ये ॲडजस्ट करूया, कारण भिंत पूर्ण मोकळी दिसू लागली आणि पतंग पूर्ण कलरफुल होते. त्यामुळे म्हटलं ॲड करून थोडं चिटकून घेतलं की व्यवस्थित दिसन. मग काय फायनल आता चिटकून घेतलेलं आहे. त्याशिवायचं नाव इथं चिटकून घ्यावं म्हटलं, आणि व्यवस्थितपणे बसल्यावरही ते दिसत आहे. त्या हिशोबाने आम्ही ते चिटकवलं आहे डबल चिकट टेपनी. तर इथं फायनल लुक तुम्ही बघू शकता, खूप मस्त दिसत आहे. आणि लाईटिंगसुद्धा आम्ही इथं सेट केलेली आहे, ती तुम्हाला बंद करून दाखवतेच मी पुढं. व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा. आणि चॅनलमध्ये नवीन असताना तुम्ही तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट करत जा आणि व्हिडिओला लाईक करा. बघा फायनल डेकोरेशन पूर्ण तयार झालेलं आहे. आणि इथं माझी नणंद दमून बसलेली आहे, मीही दमले होते, पण दमून कसं चालणार, अजून बरंच कामं बाकी होते. आमचा मेकअपसुद्धा बाकी होता. हे बघा खूप भारी वाटू लागलं. लाईटिंग बंद केल्यावर पूर्ण लाईट बंद केली ते मी, आणि बघू शकता तुम्ही खूप मस्त दिसू लागलं. इथं दुपारचे भांडे पडले होते, ते घासून घ्यावं म्हणलं. आणि हा तांब्या आणि तो ताट मला लागत होतं बोरनांसाठी. मग पितांबरी नव्हती सध्या घरात, मग काय लिंबू घेतला आणि आपला तोच प्रयोग, लिंबू घेतला आणि मीठ घेतलं, त्याने सर्व स्वच्छ क्लीन करून घेतले भांडे. आणि इथं सगळं मी कापून वगैरे ठेवलं होतं अगोदरच. म्हटलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून द्यावं, हे काय टाकते तुम्हाला माहीतच असेल तरी मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये बोर, हराबूट, ऊस आणि वाटाणे आणि दिवाळीचे बोळके होते, ते डेकोरेशन ते काढून घेतले होते मी. इथं माळीचं खाली काहीतरी करूया म्हणलं, तर हे अनुष्काने तयार केलं होतं खालचं. मी इथं वाट्या भरून घेतल्या सगळ्या. थोडंफारच ठेवलं होतं, जास्त काही ठेवलं नव्हतं. म्हटलं थोडंच छान वाटेल, जास्त गजबज चांगलं वाटणार नाही. त्यामुळे बघा तुम्ही मस्त असं. तरी इथं घंगाळ ठेवायचा बाकीच होता. आणि इथं मी ताट तयार करून घेतलं ओवाळण्यासाठी. फुलंच्या पाकळ्या होत्या माझ्याकडे, ते पूर्ण ताटामध्ये अनुष्का म्हणे वहिनी माझी हेअरस्टाईल करून द्या छानपैकी. तर मग त्यांना सागरवेणीची हेअरस्टाईल करून दिलेली आहे. आणि पाठीमागं साधी सिंपल आपली 3 पदरी वेणी घातलेली आहे. तुम्हाला माहीत नसेल, पण माझं पार्लर झालेलं आहे, त्यामुळे मला बरंच काही येतं. हे बघा पूर्ण डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. खूप भारी वाटत आहे, मस्त, मला खूप आवडलं. आणि थोडासा व्हिडिओ आपला यायला उशीर झाला,
त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा. आणि इथं माझा मेकअप करायला सुरुवात केली आहे मी. फक्त 10 मिनटात माझा मेकअप केला होता मी, कारण बराच उशीर झाला होता. इथं 6:30 वाजले होते. अंधारही पडू लागला. म्हटलं लेकरं येणार नाही परत, त्यामुळे लवकरात लवकर करायचा प्रयत्न केला मी. आणि चिऊ बघा किती भारी बसली होती, एकदम क्यूट. ती रडलीसुद्धा नाही आणि तिला एकदम असं नवीन वाटू लागलं सगळं. आणि तिने विशेष म्हणजे हे काहीच असं ओढलं बिडलं नाही, तोडताड असं केलेली नाही. तिच्या गळ्यातल्या माळीलाच ती खेळू लागली. इकडे बघा अनुष्काचे फ्रेंडही आलेले आहे, माझी आई बसलेली आहे. लेकरं अजून यायचे बाकीच होते, अर्धे आले होते, त्यामुळे त्यांचा वेट करणं चालू होता. म्हटलं तुम्हाला व्हिडिओत घेते मी, सगळ्यांनी बघा इकडं. तर चिऊ बघा किती क्यूट बसू लागली. आणि इथं बस रे मोरासुद्धा केलेला आहे तिने, पुढं तुम्ही बघाच. खूप क्यूटी आहे माझी छान प्रिन्सेस आहे. बघा इथे बस रे मोरा करत आहे ती. तिला फार आवडते इथे बस रे मोरा करायला. आजकाल बरेच गुण ती करत आहे. तर म्हटलं चला आता हिला ओवाळून घेऊया. लेकरांना काय वाटलं माहिती का, हिचा बर्थडे आहे आज, त्यामुळे त्यांनी बिस्किट आणले होते तिला. पण मी म्हटलं बिस्किट वगैरे काही आणत नसते, भरून आणला तसंच येत असता. तर त्यांनी तरी तिला बिस्किट दिलं आणि चिऊने घेतलंसुद्धा. चिऊ बघा किती छान त्यांच्या हातातून एक इकडून बिस्किट घेतलं तिने. नंतर मग हिला ताट आणलं मी, म्हटलं ओवाळून घेते. ओवाळून घ्यायची सुरुवात केली मीच. सर्वात आधी मी ओवाळलं आणि चिऊची जावळ काढले, आणि त्यामुळे चिऊला जास्त कुंकू लावायला जमत नाही, त्यामुळे बारीक असा टिक्का लावलेला आहे तिला. आणि ओवाळूनच घेतली शक्यतो. आणि थोडीशी तिळगुळ तिला खाऊ घातलेली आहे मी. नंतर मग लगेच माझ्या नंदाने तिला ओवाळून घेतलं आहे. घरच्या घरीच केलेलं होतं आम्ही, जास्त कोणी बोललेलं नव्हतं, फक्त लेकरं बाहेरचे बोललेले होते आणि आई आलेली होती माझी. नंदाने ओवाळल्यानंतर नंदाच्या मैत्रिणी आलेल्या होत्या 2-3, त्यांनीसुद्धा चिऊला ओवाळलेले आहेत. ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसेनच. आणि व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करत जा, पूर्ण बघत जा व्हिडिओ. तर एक करून आम्ही ओवाळून घेतो आता सर्वजण, कारण अनुष्का तिची आत्तू लागते म्हटल्यावर अनुष्काच्या फ्रेंडही तिच्या आत्तूच लागणार, त्यामुळे सर्व आत्तू आलेले आहे तिच्या. आणि चिऊ फक्त बघत होती आणि तिला काहीच कळत नव्हतं यातलं की काय चालू आहे काय नाही. तिच्यासाठी सर्व काही नवीन आहे. तिची संक्रांत ही पहिलीच आहे, त्यामुळे म्हटलं चांगलं थोडंफार घरच्या घरी का होईना आपण छान हिचं बोरनान करूया. आणि इथं फोटो काढणंही चालू होता आणि व्हिडिओ काढणंही चालू होता. ही एक आली चिऊची 5 जणी असायला पाहिजे म्हणते ओवाळायला, तर 5 जणींनी आम्ही ओवाळले आहे. आणि सर्वात पहिले चिऊच्या डोक्यावर मी ते तांब्याने ओतलेलं आहे, मला फारच हौस होती, त्यामुळे म्हटलं अनुष्काला मी तिच्या डोक्यावर टाकते तांब्याने, तुम्ही माझा व्हिडिओ काढा. याला काय म्हणतात त्यांनी माहिती मला. मग अनुष्काने तिचं बोरनान केलेलं आहे. नंतर मग म्हटलं माझा एक व्हिडिओ काढा तिच्या मांडीवर बसून, सर्वांनी माझ्याही याच्यावर टाका. मग इथं अर्धे लेकरं बाकी होते, तेही येत होते, त्यांची वाट पाहणं चालू होती, कारण की लेकरामुळंच मजा आहे. तेच लेकरच नसतील तर काय मजा येणार. त्यामुळे म्हटलं थोडंसं थांबूया, 5 मिनटं थांबल्याने काही फरक पडत नाही. बघा इथं सर्वजण आलेले आहे आणि मी पटपट तांब्या दिला सोडून हातानेच टाकत होते, कारण की ते सगळे घेऊ लागले आणि टाकायला. नंतर मग माझी सासूबाई आली, त्यांनी मला टाकू लागलं, दोघींनी मिळून आम्ही टाकलं तिच्या अंगावर. याच्यामध्ये नाही का चिऊ थोडीशी घाबरली आणि तिने का थोडीशी रडू लागली, त्यामुळे मग तिच्या खांद्यावरच टाकलं मी, डोक्यावर टाकलं नाही, कारण की म्हटलं ती बहीण, तिला अजून एवढं समजत नाही, ती लहानच आहे ना त्या मानाने. आणि चिऊ फुल इथं म्हणजे काय करू लागली माहिती का, खालचे ते मुरमुरे ते पडू लागले आणि तिच्या अंगावर ते वेचून खाऊ लागली आणि ते रडणंही चालू होतं आणि खायचंही बंद नव्हतं. नंतर म्हटलं जाऊ दे आता थोडं पटकन टाकते आणि तिला उचलून घेते, उगाचच घाबरन ती. केसही फार पुढे येऊ लागले तिचे जावळ आता काढायचेच आहे, त्याचाही व्हिडिओ तुमच्यासोबत येणारच आहे लवकरच, तिचा बर्थडे झाल्याच्या नंतर. इथं बघा सगळ्यांनी आपले आपले पॉकेट भरून घेतलेले आहे चॉकलेटांनी. आणि मग म्हणलं यांना सगळ्यांना हळदी कुंकू देते आणि तिळगुळ देते आणि मग सगळे जातील घरी लेकरं. म्हणलं बायका बसलेल्या होत्या, सगळ्यांना तिळगुळ वगैरे दिलं मी, सगळ्यांना हळदी कुंकू लावलं याच्यामध्ये. लेकरांनी मस्त कॅडबऱ्या वगैरे लुटून घेतलेले आहे आणि ज्यांना भेटलं नाही त्यांनाही दिलं बरं मी, ज्यांना भेटलं नव्हतं, ज्यांच्या हातात आले नाही त्यांना मग वेगळे चॉकलेट आणि कॅडबऱ्या दिल्या. इथं मावशी उशिरा आली होती, त्यामुळे तिला म्हटलं तू पण टाकून दे. चिऊने बघू शकता तुम्ही त्या हार काढून टाकलेला आहे डोक्याचा, कचकच होऊ लागलं वाटतं, त्यामुळे तिने त्या हार काढून टाकलेला आहे डोक्याचा. लेकरांसोबतही तिचे फोटो काढलेले आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये होतं एवढंच, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, सर्वांनी काळजी घ्या.